शब्दस्तंभ न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। वाहतूक नियम दंड सवलत मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी, 2 दिवसात लाखोंचा दंड वसूल। मात्र वाहतूक विभागाचा लोक अदालतीचा फज्जा। अपेक्षेपेक्षा जास्त नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने येरोडा वाहतूक शाखेत मोठ्या प्रमाणात गैरसोयी होत आहेत। लोक अदालत आहे। लोक अदालत याचा अर्थ काय आहे की ट्रॅफिक वरती जे चलन फक्त पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या भागात झालेले आहेत, त्या नागरिकांसाठी आपण ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। माझं पहिलं ऐका, आपली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की आता एका गाडीवर समजा 1000 रुपये किंवा 500 रुपये फाईन असेल तर लोक अदालतमध्ये त्याला 50% फाईननी शासनाकडे आपण पैसे भरतो। आता काय झालेलं आहे की आपण कॅश कुणाची घेत नाही। इथं जे आहे हा न्यायालयाने लावलेला QR कोड आहे। तर QR कोड लावल्यानंतर आपले अकाउंटमधनं पैसे डिलीट होणार। ते डिलीट झाल्यानंतर आपल्याला एक पावती देण्यात येत आहे की आपल्या गाडीवरती इतकं चलन होतं, आता हे चलन पूर्णपणे अबलू झालेलं आहे। ते कसं काय येते? तुमची गाडी पुण्याची आहे, पुण्याची गाडी आणि तुमचं चालन होतंय राजस्थान वरून, युपी वरून हे कसं शक्य आहे? ते कसं आहे ते आम्हाला विचारायचं ना, आम्हाला कसं काय करताय? आता हे प्रशासनाला नक्कीच एक प्रश्न पडलाय। आहेच ना, नंबर सगळं देतो ना आम्ही। माझी गाडी इथं औंधमध्ये होती, औंधमध्ये चलन चाकणमध्ये पडते, ही कुठल्या तत्वात बसते? त्या पोलिसांना मी जाऊन विचारलं तर ते म्हणतात की आम्ही 8 दिवसापूर्वी फोटो घेतला होता तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम, त्याचं चलन आज मारतोय आम्ही, हे कुठल्या तत्वात बसते? दुसरी गोष्ट, तुम्ही जे लिमिटचं स्पीड लिमिटचं जे चलन मारताय, ती जी सिस्टीम आहे ती व्हॅलिडेट केलेली आहे का पोलिसांची? तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, त्याचा विश्वास कोणी ठेवायचा? ही सिस्टीम पण खूप महत्वाची आहे ना, प्रॉपर आहे की नाही? उगाच तुमचं 60चं लिमिट आहे आणि 61 जरी झालं तर तुम्ही चलन मारताय, म्हणजे तुमची सिस्टीम प्रॉपर आहे की नाही हे कोण बघणार? मग आता 200 लोकांना, आणि आता जी हे गर्दी होते याला सोल्युशन पण आहे, ऑनलाईन सिस्टीम करा ना तुम्ही चलन ऑनलाईन मारताय, चलन ऑनलाईन मारताय, तसं तर तुम्ही system ते पण करा ना online. काही डिस्काउंट द्यायचं असेल तर ते तुम्ही ठरवलेलं डिस्काउंट आहे ना. देऊन आणि ते नागरिकांना डायरेक्ट पाठवलं तर ते पे करणार, असं तुमचं म्हणणं आहे क्रायटेरिया का? ठरवलेला आहे ना की बाबा याच क्रायटेरियाला तुम्हाला चलन कमी करून मिळेल, तेवढ्याच क्रायटेरियाला ठेवा ना ऑनलाईन सिस्टीमला, एवढी गर्दी होणार नाहीये। लोक अदालत आहे, मान्य आहे ना? तर लोक अदालतला लोक आले, ते लोक आल्यानंतर काय होतं, ज्यांचा 50,000 फायदा आहे, ज्यांना 10,000 फाईन आहे, त्यांना 5,000 पडतील, बरोबर ना? 5,000 कोर्टातून हे होतं, तर तीच फाईन तुम्ही ऑनलाईन करा आणि त्याच्या एक प्रोसिजर द्या, त्या प्रोसिजरने आम्ही पैसे पे करू ना। पण सर एजंटांचं काम चालू आहे, एजंट लोकांचंच काम चालू आहे, इथं सामान्य माणसाचं काम नाही चालू इथं।